ठिकाणी शिक्षक आले आहेत, आंदोलन करतायत, नेमक्या काय मागणी आहेत आणि शासनाला काय इशारा? सर, शासनानं या मराठी माध्यमाच्या शाळा जिथे गोरगरिबांची कष्टकऱ्यांची मुलं शिकतात या शाळा कशा बंद करता येतील आणि शिक्षणावरती होणारा खर्च कसा झिरोपर्यंत आणता येईल हे शासनाचं उपद्व्याप सुरू आहे. त्याचे अनेक उदाहरणं आहेत. सर आज आम्ही तर म्हणतोय मुलांना आम्हाला शिकवू द्या, शाळेत थांबू द्या. हजारो शिक्षकांना BLO आणि SIR च्या ऑर्डर्स काढलेले आहेत. म्हणजे आम्ही शाळेत थांबायचं नाही, शाळेच्या बाहेरच हे सर्वेक्षणचं काम करायचं, वेगवेगळ्या प्रकारची कामं करायची. मग आम्ही शाळेत शिकवायचं कधी? त्या मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळणार काय? आमचं एकच आम्हाला म्हणायचं आहे, शिक्षकांना पूर्णपणे शाळेमध्ये शिकवू द्या. कोणत्याही परिस्थितीत शाळाबाह्य कामं सगळी TETचे SIR आणि BLO ची कामं रद्द करा. दुसरी गोष्ट अशी, आम्ही नोकरीत ज्यावेळी लागलो आमचे शिक्षक त्यावेळी तत्सम परीक्षा BEd असेल, BAEd असेल, BSc BEd असेल, हे शासनानं नेमून दिलेला अभ्यासक्रम पूर्ण करून आम्ही यामध्ये आलेलो आहे. आणि आता परत शिक्षकांच्यावरती TETचं भूत लादलेलं आहे. शिक्षकांच्या शिक्षणावरती त्यांचा विश्वास नाही. आजपर्यंत तुम्ही रेकॉर्ड काढा, स्पर्धा परीक्षा MPSC असू दे, लोकसेवा आयोगाच्या परीक्षा असू देत, या ठिकाणी मराठी माध्यमाच्या शाळामध्ये शिकलेली मुलं यशस्वी झालेले आहेत. त्यांनी तीच मुलं वेगवेगळ्या मोठ्या मोठ्या पदावरती बसलेले आहेत. आणि मग तुम्हाला आमच्यावरती शंका का? ठीक आहे, तुम्ही TET परीक्षा घेताय. TETचा आम्ही आता 15 वर्षे, 20 वर्षे, 30 वर्षे एकेकाची नोकरी झाली आणि आम्हाला जो अभ्यासक्रम तोच नवीन मुलांना देखील अभ्यासक्रम ठेवलेला आहे. TET हा शिक्षकांच्या वरती दाखवलेला अविश्वास आहे शासनानं, त्यामुळे बंद झालं पाहिजे. संच मान्यतेच्या द्वारे त्यांनी जाचक अटी आणलेल्या आहेत, ज्याद्वारे शाळेतील तुकड्या बंद होतील, ज्यावेळेस काही शाळा सुद्धा बंद होतील अशी परिस्थिती आहे. त्यामुळं ही TET परीक्षा सगळी रद्द करा. संच मान्यतेतील अटी ज्या पूर्वीप्रमाणे संच मान्यता होती, नवीन तुमचे निकष आहेत ते रद्द करा आणि शाळाबाह्य कामं देऊ नका. एवढ्या 3 मागण्यासाठी आम्ही हा मोर्चा काढलेला आहे. धन्यवाद सर.